कल्पना करा, गडावरती 350 इमारती आहेत. हा लागणारा दगड पायथ्यापासून डोक्यावरती आणला असेल कसा. पाय चुकता आणि इमका मृत्यू येई परी माथा तिथूनच जाई. कड्यावरती त्या बुरुज बांधलेला नाव दिले हिरकणी बुरुज त्याला. बाकी देशाला भूगोल आहेत पण महाराष्ट्राला माझ्या इतिहास. आमदाराला घाबरत नाही, आबळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. जेव्हा मात्र नगाऱ्यावरती सनई चौघडा नगारे वाजू लागले, रायगडाच्या महादरवाजातून तोफेचा आवाज ऐकू आला. रायगड बघायचा असेल 2 दिवसाचा कालावधी सुद्धा आपल्याला कमी पडतो, एवढा किल्ला आपल्याला बघायला भेटतो. लाकडं मातीची कौलं, मखमली पैठणे कापराने, गाव दिव्यांचे दिवाणे स्मशानीच्या उजेडाने 400 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतोय. आपण स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपणास राजे तिथले कुणी? आपण झालात केव्हा राजे? या राष्ट्रमाता राजमाता जर आपण जन्माला नसता आलात तर अंगणापुढे दिसली नसती तुळस. जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या सहर्ष विरुद्ध स्वागत करीत आहे. रायगड किल्ला याच्या अगोदर पाहिला असेल नसेल, पण रायगड किल्ला आपल्या प्रत्यक्षात बघायचंय. खरं म्हटलं तर जीवनात त्याला प्रत्येक शिवभक्ताने या रायगडाची वारी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर देखील नतमस्तक झालं पाहिजे. याच्याशिवाय दुसऱ्या सार्थ कुठलंच नाहीये. तर रायगड किल्ला हे अति मोठं ठिकाण बघायला भेटतं. पवित्र ठिकाण रायगड किल्ल्यावरती आहे. आपण गडावरती येतो कशासाठी? तर आपली महाराजांची पूजा करण्यासाठी. आपली पूजा केव्हा सार्थक होईल? जेव्हा भरलेली बॉटल गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती आणून 100 एकर परिसर फिरून ती गडाच्या पायथ्याला नेऊन टाकली. तुमचं सर्वांचं रायगड दर्शन सार्थक झालं म्हणून समजून जायचंय. रायगड किल्ला देवघरापेक्षा किल्ला पवित्र मानला जातो. दुसरी पंढरी म्हणजे रायगडाची दुसरी पंढरी मराठ्यांची, ही रायगड किल्ला दुसरी पंढरी पूर्णपणे. रायगड किल्ल्यावरती आल्यानंतर आपण फोटो पाडत असतो, मी मिळत नाही पाडू नका. रायगडाची आठवण ठेवा. पण आपल्याकडून चुका होत असतात तर आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो करतो, गोगल बनवून सेल्फी करतो. ही दुर्लक्षण मुळात चांगली नाही. तो छत्रपती आहेत त्यांच्याच तुलना होऊ शकत नाही. आज आपण गडाच्या समोरच्या बाजूने प्रवेश केला, ही गडाची समोरची बाजू पाहतो बघा प्रमाणे. रायगडाला 2360 पायऱ्या आहेत. जे अंतर पार केलं हे 3.5 अंतर पार करून आज गडाच्या माथ्यावरती आलात, ही गडाची समोरची बाजू. पण जोपर्यंत रायगड पायी चालत येत नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थाने रायगडाचं महत्व कळत नाहीये. डोक्याचा पशिना पायथ्यापर्यंत जात नाहीये तोपर्यंत रायगडाचं महत्व कळत नाहीये. जी लोक आजही गडाच्या 4 मिनिटांमध्ये येण्याचा मार्ग ही गडाची मागील बाजू, त्या लोकांना नक्की विचारतो रायगड दर्शन कसं केलं, नक्की सांगतील. 4 मिनिटांमध्ये गडावरती आलो, 1 पावन तासामध्ये गड फिरलो आणि गडाच्या पायथ्याला निघून गेलो, ही गडाची मागील बाजू. डोक्याचा पशिना पायथ्यापर्यंत जात नाहीये तोपर्यंत रायगडाचं महत्व कळत नाहीये. रायगड आपण मूळ रायगडाची सरासरी उंची बघायला गेलात तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलात 1375 फुटावरती आलात, ही गडाची समोरची बाजू. रायगडाचा मूळ सराव रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर महाराजाने चावळीच्या मोड्यान करून 15 मे 1656 जिंकून घेतला होता. चावळीचं खोर एवढं दाट जंगल होतं की सूर्याचे किरण कधी जमला टेकत नव्हतं. चावळी खोऱ्याची मन रचली जाते. आपल्या केसातील ऊ किंवा किडा आपण अस्वल पाहिले असेल, त्या अस्वलीच्या केसामध्ये ऊस सापडू शकेल, पण चावळी प्रांतामध्ये 4 पायाचा मोकाट हाती सोडला कधी भेटू शकत नाहीये. चावळीचं खोरं स्टार्ट कुठं होतं? रायगडाच्या दक्षिणा प्रतापगड किल्ला. या प्रतापगडाच्या माहित्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकणदिवा येतो. हा संपूर्ण भूभाग व्यापलेला भूभाग, या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं गेलेलं आहे. जावळी खूप जंगल होतं पूर्णपणे. होता आदिलशाह आदिलशाह नको जावळीचा मोरे हा एक मराठी सरदार होता. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. राजगडाहून जावळीच्या वर्ण पत्रावर केला की मोरे तुम्ही मराठी आहात, आदिलशाहची नोकरी सोडून द्या, स्वराज्यामध्ये या, आपण दोघे मिळून हिंदवी स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार उर्मिष्ट आणि गर्विष्ठ स्वभावाचा होता. त्या पत्राचा महाराजांना उलटा जबाब लिहिण्यात आला. मोरे पत्रात लिहितोय, आपण स्वतः राजे समजून घेणारे कोण? आपणास राजे तिथले कुणी? आपण झालात केव्हा राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत. हे तुम्हाला पटत नसेल तर याल जावळी चाल गवळी उदयाचा असे राज या. तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज ठेवलेला आहे. म्हणजे युद्धाचं चॅलेंज दिलं. महाराजांनी 150 मावळे घेतले, चावळी एरियामध्ये आक्रमण केलं. या आक्रमणामध्ये चंद्रबाबू मारतात आट्टाबा हनुमंत रायमोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी मरण पावला आणि मोरे रायरीच्या पायथ्याशी महाराजांना शरण आला. पण जो शरण येत होता ते राजे कधी मरण देत नव्हते. राजांच्या सोबत मोरपंत पिंगळे पंतप्रधान होते. राजाने रायरीला वेढा दिला, पण रायरीला आजही भूगोली प्राप्त स्थान आहे. या रायगडाला सह्याद्रीने घेरलेलं आहे. पुढची सह्याद्रीची रांग त्याला टच कुठे पाहता येत नाही. रायगड स्वतंत्र आहे. तर कमळाचं फूल एका कळीपासून कंपवतं. रायगडाचा हा एकमेव डोंगर आहे, त्याला कुठची सह्याद्रीची रांग अटॅच किंवा जॉईनिंग कुठे नाहीये. आपण आलो रायगडा ही एकच वाट आहे, पाऊल वाट. दुसरी गडाला वाट आपल्याला कुणाला कुठे बघायला भेटत नाही बघा पूर्णपणे. रायगडाचा वरचा परिसर 100 एकर मध्ये आहे. पायथ्यापासून गड 1200 एकर मध्ये आहे. जसं कमळाचं फूल एका कळीपासून उगम पावतं
तसा रायगड एका खडकापासून उगवून पावलेला आहे पूर्णपणे. आज आपण येताना महादरवाजा पाहिला असेल तर बंदीचा आकार बघा तुम्ही कोणत्याही प्रकारचा आहे. तर एखादा सर्प चालतो एखाद्या नागाच्या वळणासारखा. दरवाजा आतील भागामध्ये का बांधला गेलेला आहे? समोरच्या शत्रूवरून जर का तोफेचा मारा केला दरवाजाला न लागता गुजरावर त्या जायला पाहिजे. ओंडका तिथे येऊ शकत नाही. तरी ओंडका आणला त्याला 30-35 फुटाचा ओंडक्याचा लागतो. तिथे 12 फुटाची हाईट बघायला भेटते. ओंडक्याचा काही समोर येऊ शकत नाहीये. त्या ठिकाणी हत्ती जरी तर मागापुढे करता नाही आलं. पण दरवाजाचा आकार पाहिलेला आहे गोमुखी दरवाजा. नाव दिलं रायगडाचा महादरवाजा बघायला भेटतो पूर्णपणे. पण जर रायगड किल्ला बांधला ना त्या आर्किटेक्टचं नाव आहे हिरो चिंदुरकर. 56 ला सुरुवात केलं रायगडाचं बांधकाम. 14 वर्षामध्ये काय केलं? 14 वर्षामध्ये या 100 एकर मध्ये बांधावं काय तर 350 इमारती डोंगरावरती आहेत. असे 18 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या आहेत. रायगड बघायचा असेल 2 दिवसाचा कालावधी सुद्धा आपल्याला कमी पडतो. एवढा किल्ला आपल्याला बघायला भेटतो. मेनमेन आपण स्पॉट आज 15 श्री समाधीपर्यंत स्पॉट 15 या तळ्याचं नाव दिलेले हत्ती तळ. इथे हत्ती स्नानगृह, इथे हत्ती पिण्याचा उपयोग केला जायचा. आता हत्ती गडावरती कशासाठी आणले होते याची मी माहिती तुम्हाला पूर्णपणे दरबारात येणार आहे. आता आपण पुढचा स्पॉट पाहूया. पण पाण्या अगोदर नक्की सांगावं असं वाटतं की ज्यांच्यामुळे हे स्वराज्य घडलं, ज्यांच्यामुळे आपण गडकिल्ले पाहतोय नाही विसरलं पाहिजे त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना. म्हणून म्हणावं असं वाटतं की राष्ट्रमाता राजमाता जर आपण जन्माला नसता आलात तर अंगणापुढे दिसली असती तुळस आणि राज. जर तुम्ही जन्माला नसता आलात तर आमच्या घराच्या बाजूला एक मोठी मंदिरं त्या मंदिरावर दिसली असते आम्हाला. तिथे उंच कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ला समुद्र सपाटीपासून हाईट सांगायची 2851 फूट. जिथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलो 1375 फुटावरती आलो. 100 एकर परिसर आहे. खास काळात धरून रायगडाचा वरचा परिसर 1200 एकर किल्ला बघायला भेटतो. किल्ला कमीत कमी फिरत 3 दिवस भरत नाहीत. पहिला हत्ती तलाव, दुसरा तलाव पाहतो पवित्र गंगासागर तलाव. अशी गडावरती 11 तलाव आहेत. रायगड किल्ल्यावरती 10 तलाव अशी भरलेले आहेत. एकच तलाव बघायला भेटते लिकेज आपल्याला हत्ती तलाव बघायला भेटतो पूर्णपणे. ह्याला म्हटलं गेलेलं आहे गंगासागर तळ म्हटलं गेलेलं आहे. गंगासागर तळाची हाईट पाहिली तर 52 फुटाची हाईट बघायला भेटते गंगासागर तळाची. आजही शंका दिली होती की रायगड किल्ल्याच्या डोंगरावरती आम्हाला तलाव फुल भरलेले बघायला भेटते. पण गडाच्या पायथ्याला असणाऱ्या लोकांना पाणी विकत आणावं लागतं. ही महाराजांची दूरदृष्टी की रायगड किल्ल्यावरती पाणी जिरवा पाणी अडू ही स्कीम छत्रपती शिवाजी महाराज राबवली होती. आज फक्त म्हटलं जातं पण राबवत कोणी नाही म्हटलं जातं. बघा याला पवित्र गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं आहे. गंगासागर का कारण तुम्हाला माहिती आहे महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी राजांच्या गडावरती राजवीर गडावरती घेऊन आले होते. ते उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं होतं. जेव्हा सोडलं गेलं विष्णूचा अवतार तयार झाला. एक कविता रचली गेली आणि त्या कवितेचा उल्लेख असा केला गेला गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त नद्यांचे पाणी. जल हे झाले तीर्थांची घर तयासी नाव गंगासागर. तयासी नाव गंगासागर. 32 फूट तलाव गोल आहे. 12 महिने कधी पाण्याची अडचण गडावरती येऊ शकत नाही म्हटलं जातं पूर्णपणे. हे समोरचे 2 मजले पाहतो 7 मजले होते. कल्पना करा डोळ्यासमोर 7 मजले असते. समोरून तुम्ही किल्ला बघायला सुरुवात केली त्या काळामध्ये एखादा सरदार रायगड किल्ला बघायला आला किंवा महाराजांच्या भेटीसाठी आला तर समोरून त्याला रायगड किल्ला कसा दिसला पाहिजे पूर्णपणे अगदी भगवा पाहता आला पाहिजे. ह्या बाल्य किल्ला आपल्याला छत बघायला भेटत नाहीये. आज शंकांनी म्हणत होती की मराठ्यांचे गड किल्ले भगण्या अवस्थेमध्ये बघायला भेटत आहेत. पण हे छत काय होतं सागाची लाकडं मातीची कौलं मखमली पैठणे कापडाने गाव दिव्यांचे दिवाणे स्मशानीच्या उजेडाने. 400 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतोय की त्या काळचे वैभव आज असतं तर त्या काळच्या वैभवामध्ये आज आपण कशी दिसलो असतो याची कल्पना सुद्धा केली नसती. समोरच्या मंदिरात 7 मजले होते. याचा उजेड खालच्या तलावामध्ये तलावाची प्रतिबिंब पाल्य किल्ल्यावरती पडलेली. म्हणजे रायगड किल्ला पूर्णपणे भगवा पाहता आला असता कारण की त्या काळामध्ये लाईट नव्हतं. आज आपण एखादं मंदिर सजवताना लाईटीने सजवतो. ह्या मंदिराची रचना या बाल्य किल्ल्याची रचना या सत्य मंदिरापासून तयार केली जायची. म्हणजे इतिहासामध्ये म्हटलं गेलं सत्य मंदिर म्हटलं गेलं बघा प्रमाणे. पण आज पाहायला गेलं तर मराठ्यांचे गडकिल्ले असे बघायला भेटत आहेत. जर तुम्ही उलट बघायला गेलात तर राजस्थानचे गडकिल्ले जाऊन बघा राजस्थानची. आजही राजाचे गडकिल्ले आपण पाहतो की नाही हे आपल्याला सुरक्षित बघायला भेटत आहेत. त्याचं काय कारण की ते राजपूत होते. शरण गेले झुकले वाकले म्हणून गडकिल्ले तसे राहिले. मराठ्याने कोणासमोर मान झुकवली नाही वाकवली नाहीये. या युक्तीप्रमाणे कधी युक्ती तुम्ही ऐकली असेल. आमदाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे. इंग्रजांना अखेरपणा लढा दिला. 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पोतूर मेजर 2 ब्रिटिशांनी रायगडाला 4 बाजूने वेढा दिला आणि रायगडाच्या बॅक साईड डोंगर आहे पोटल्याचा डोंगर येथून लांब पल्ला तोफा चढवला. महाराजांचा दक्षिणेकरता दारुगड अटॅक झाला. एवढा विशेष अटॅक झाला की रायगड किल्ला वरचा परिसर 11 ते 12 दिवस किल्ला जळत होता. वरचं जळून गेलं. राहिल्या फक्त पाडक्या इमारती वीट बांधकाम बघायला भेटतं. वीट बांधकाम पेशवाई नाही शिवरायांचं बांधकाम दगडामध्ये. मला इतिहास म्हणजे सप्तमंदिरे महाराजांच्या राण्या राजघराणे स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी थंड हवा बघायची असेल तर इथे थंड हवा बघायच्या सप्तमंदिरे. साईडला विजयाचं प्रतीक स्वराज्यामध्ये महाराजांनी एखादा गडकोट जिंकला. 7व्या इमारतीवरती मोठा ध्वज फडकवला जायचा. आजूबाजूच्या गड किल्ल्याला गाव करायला
कळवलं जायचं की महाराजांनी स्वराज्यामध्ये एखाद्या गणपतीला जिंकलेला आहे म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ म्हटलं गेलेला आहे. हा संपूर्ण बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला म्हणजे काय, किल्ल्यामध्ये किल्ला असलेला बालेकिल्ला म्हटलं गेलेला आहे. बघा समोर पाहतो भगवा झेंडा, टकमक टोक पॉईंट, चोरी, लबाडी, फितुरी, गुन्हेगारी जो कोणी त्या काळामध्ये करेल त्या कायद्याचे हातपाय बांधले जायचे, पोत्यात भरलं जायचं, तिथून त्याला पिकून दिलं जायचं. वास्तव महाराजांनी रायगड किल्ल्यावर 10 वर्ष काढलं, एकाला पण वेगळेलं नाही. संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं संभाजी महाराजांच्या काळात कुठला मात्र नाही म्हणून त्याला इतिहास टकमटोक म्हटलेला आहे. 2250 फूट दरी आहे. आता आपण बालेकिल्ल्यात जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या गेटमधून एंट्री केली त्या गेटचं नाव आहे पालखीद्वार. पालखी म्हणजे शिवरायांची पालखी गडावरती आली. या दरवाजातून आतमध्ये यायची म्हणजे त्याला इतिहास पालखी दरवाजा. पालखी दरवाजाला पण अखंड भिंत बघायला भेटते. समोर एक गेट बघायला भेटतो. गेटचं नाव आहे मेना दरवाजा. मेन दरवाजा नाही, मेना. मेना स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. मेना पॅकबंद, पालखी ओपन. महाराजांच्या राण्या, राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी त्या पॅकबंद मेन्यात बसून या दरवाजे नाही करायच्या म्हणून त्या गेटचं म्हटलं गेलं मेना दरवाजा. आता इथे खाली रोपे प्रकल्प आहे. ही गडाची मागील बाजू आहे. जी लोक 4 मिनिटांमध्ये 128 पर्यंत चढून या दरवाजाने आतमध्ये येतात त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं मेना दरवाजा. मेंढा आणि पालखीमध्ये अखंड भिंत, याच्या आतमध्ये 6 महल आहेत. त्याला म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवासाचा भाग. आता शंका निर्माण होती की महाराजांना राण्या होत्या तरी किती. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण राण्या होत्या 8. शंका निर्माण झाली की आजच्या कलियुगामध्ये एक संबंध नको करणं, तेव्हा महाराजांनी 8 लग्न करण्याचं कारण केलं होतं. आवडी निवडीसाठी नाहीये. कारण की महाराजांच्या स्वराज्यामध्ये माणसं फार कमी होती. हिंदवी स्वराज्य वाढवायचं असेल तर महाराजांना 8 गरज होती. नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न केलं. सरदाराच्या मुलीशी लग्न काय केलं, सरदाराच्या मुलीशी लग्न केलं तिथला गाव कधी विरोध करू शकत नाहीये. हिंदवी स्वराज्यामध्ये सामील होऊ शकतो. येथून महाराजांनी नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न केलं. निंबाळकर, मोहिते, जाधव, इंग्रज, शिर्के, पालकर, विचारे, गायकवाड अशा नामवंत सदरांच्या मुलीशी लग्न करून हे हिंदवी स्वराज्य महाराजांनी मोठं केलं होतं. सई, स्वैरा, काशी, पुतळा, लक्ष्मी, गुणवंत, सकवारबाई आणि महाराजांची पटराणी सईबाई. आज शंका निर्माण होते की महाराजांना राण्या 8 आहेत पण रायगड किल्ला आम्ही 6 महल पाहिले. मग महाराजांना उरलेल्या 2 राण्या राहायचे कुठे, तर शिवरायांची पटराणी सईबाई. दुर्दैवाने रायगड घेण्याच्या अगोदरच संभाजीराजे 1.5-2 वर्ष असताना सईबाईने अखेरचा श्वास सोडला हिंदवी स्वराज्याची पहिली रात्री राजगड किल्ल्यावरती. आणि एक राणी गडाच्या पायथ्याला आऊसाहेबांच्या सेवेसाठी पायथा राहत असायची. तिचं नाव होतं पुतळाबाई. 2 राण्या बाहेर गेलेल्या. 6 महलासमोर 6 राण्या राहायच्या. एक महल पाहिला तरी शेम, 6 पाहिले तरी शेम. आता आपण एक महल पाहून घेऊ, मग मंत्र्यांच्या वाडे धान्य कुठे बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रचना सांगतो. ही संरक्षण भिंत आहे. ही संरक्षण भिंत आहे. याच्यावर छत नव्हतं. छत फक्त समोरच्या पहिल्या चौथ्यावर 2ऱ्या चौथ्यावरती. खाली पाणी जायचं, तिथून खाली पाणी जायचं. तिथे होल खायला की नाही. आता एका राणी मध्ये आलो. शेम सारखे एक पाहिला तरी शेम, 6 पाहिले तरी शेम. ह्याच्यावरती छत नव्हता. फक्त समोरचा चौथरा पहिला आणि दुसऱ्यावर छत होतं. कारण की किल्ला फिरताना आपण फक्त दगड बघायची नाहीत, वैभव उभं करायचं तेव्हा तुम्हाला किल्ला कळेल. काही इतिहास तुम्ही घुसा आणि इतिहास तुमच्या म्हणजे घुसला पाहिजे तेव्हा आपला इतिहास कळतो. कारण की घडवणारे फक्त मराठी होते, लिहिणारे फक्त ब्राह्मण. बाकी देशाला भूगोल आहेत पण महाराष्ट्राला माझा इतिहास. हा इतिहास जाणीव करून देतोय की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं होतं. पहिला हॉल, पाठीमागचा बेड, आतमध्ये साईडला एक विंडो खिडकी आणि साईडला असणारं 400 वर्षाचं एक इंडियन टॉयलेट. म्हणजे याचा शोध लावणारे महाराज 400 वर्षापूर्वीचे महाराज होते. इंग्रज नव्हते, इंग्रज चोर होते. गडावरती आले, फोटो काढला, त्यांच्या देशामध्ये गेले आणि पुन्हा तसे गेले. वीट बांधकाम पेशवेकाळी नाही, शिवरायांचं बांधकाम दगडामध्ये असं. कारण की ज्यांनी रायगड किल्ला बांधला ते आर्किटेक्टचं नाव हिरो चिंचवडकर. शंका निर्माण झाली. आम्ही गडावरती येत असताना आमच्या हातातला मोबाईल, आमच्या हातातली बॅग आणि 1 लिटरची बोटं जर पायथ्यापासून घेतली तर आम्हाला व्यवस्थित चढता येत नाही. दम लागतो. 4 पायऱ्या चढलो की बसतो. कल्पना करा, गडावरती 350 इमारती आहेत. हा लागणारा दगड पायथ्यापासून डोक्यावरती आणला असेल कसा. राजे हुशार, ग्रेट. हा दगड महाराजांनी खाऊन आणला नाही. रायगड किल्ल्यावर 11 तलाव खोदली गेली. 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातून जो दगड बाहेर पडला तो काळ्या पाशा दगड आपल्याला बांधकामासाठी वापरला. खड्डे पडले, खालून तरबंद्या बांधल्या. पिण्याकरता पाणी, बांधकामासाठी दगड. एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले. आजही थोडक्यात आपण म्हणतो की आपण घर बांधताना आपण मटेरियल वापरतो सिमेंट किंवा रेती. त्या काळामध्ये गुळ, सिसा, चुना ह्याचं बांधकाम केलेलं आहे. कल्पना करा ना, हे बांधकाम 56ला सुरुवात केलं, 70ला गडाचं बांधकाम पूर्ण झालं. म्हणजे नक्की गडाला 14 वर्ष लागले बांधकाम करायला. 70 राजगडावरती नव्हते. 70 राजगडावरती येताना काय दिलं होतं हिरोजीना, डोंगर.
पण घेताना काय घेतला, एक सोन्याची नगरी. तेव्हा महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही रायगडाची बांधकामं केलीत, छान तर केलेली आहेत, तुम्ही सुंदर केलेले आहेत, पण हा बांधकामाचा दगड तुम्ही गेलेला आहेत, हा बांधकामाचा दगड एकावरती एक कितपत राहू शकतो ह्याचं काही गॅरंटी पत्र आहे का तुमच्याशी? म्हणजे हा दगड तुम्ही बसवलाय, हा पडू शकत नाहीये, ह्याचं काहीतरी आम्हाला गॅरंटी पत्र हवं आहे ना. हिरोजीने काय प्रत्युत्तर केलं महाराजांना, रायगड किल्ला बांधला जगदीश्वराच्या महादेवाच्या साक्षीने. त्या महादेवाच्या साक्षीने वचन देऊन सांगतो, जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती सूर्य तारे तरपत राहतील, जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती सूर्य तारे तरपत राहतील, एकदा रायगडाचा महादरवाजा बंद झाला तर गडाखाली जाण्याची हिंमत होईल. गडाखाली जाण्याची हिंमत होईल ना ती फक्त त्या पाण्याची, आणि गडावरती याची हिंमत होईल ना ती सळसळणाऱ्या वाऱ्याची. आजही रायगडाचा पाठीमागचा रोफे बंद झाला आणि रायगडाचा तुम्ही आला तो महादरवाजा बंद झाला तर खाली जाणारं पाणी आहे, गडावर येणारी फक्त हवा आहे. 400 वर्ष उरलेल्या आर्किटेक्ट हिरो जिंदोळकरांनी आजकालच्या सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असं गॅरंटी पत्र बघायला भेटतं. बघा, आपण पहिलं तलाव पाहिलं की नाही, हत्ती तळ, ते लिकेज आहे. कल्पना करा ना, त्या काळचे जर इंजिनियर असते ना त्यांनी 4 मिनिटांमध्ये शोध लावला असता. आताचे इंजिनियर चीप इंजिनियर 10 वर्ष लिकेज करतायत, लिकेज सापडत नाही, 1000 वेळा कटडप करतायत, लिकेज साप, अजून पाणी खाली जाते, दिसते की पाणी जाते ते खाली. म्हणजे कल्पना करा ते आताच्या किती फरक वाटतो आपल्याला पूर्णपणे. ही रायगडाची पूर्व बाजू आहे, पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे. ही रायगडाची दक्षिण बाजू आहे, काळकाईचा खळगा. ही गडाची उत्तर बाजू आहे, टकमक टोक. ही गडाची पश्चिम बाजू आहे, हिरकणीचा कडा. आता हिरकणीचा कडा म्हटल्यानंतर आपल्याला चढता येत नाही डोंगर व्यवस्थित, पायऱ्याने चढता येत नाही. कल्पना करा, ती माता 1375 फुटाची दरी उतरून फक्त बाळासाठी हा डोंगर उतरून खाली गेली होती. नाव होतं हिरकणी. हिरकणी आईसारखी होऊ शकत नाही कोणची हिरकणी आजपर्यंत, कारण की त्या आईने धाडस एवढं केलं होतं की आपल्या 2 महिने लेकरासाठी आपला जीव धोक्यात टाकून ती डोंगर उतरून खाली गेली. उभा कळ्याने गेली, उभा ताशी डोंगर उतरून गेले. महाराजांचा नियम होता, रायगड किल्ल्यावर सनई चौघडे नगारे वाजले, सूर्य मावळला की दरवाजे बंद, सकाळी सूर्य उगवला की दरवाजे खुले जायचे. त्याच्याशिवाय कोणी दरवाजा खुलत नव्हता, वरती जाऊ शकत येऊ शकत नव्हता. त्या आता आपण काय करतो, लग्न प्रसंग असेल, बड्डे असेल, काय असेल, कार्ड छापतो, फोन करतो, स्टेटस ठेवतो, नंतर सगळ्यांना कळतं. त्या काळामध्ये स्टेटस वगैरे नव्हतं, फोन वगैरे काहीच नव्हतं. त्या काळामध्ये काय केलं जायचं, गावामध्ये ढोल घ्यायचा, कमराला बांधायचा, त्यांना वाजवायचा आणि दौंडी पेटवली जायची. ऐका हो ऐका, रायगड किल्ल्यावरती खूप छान असा कार्यक्रम आहे. वार आहे शनिवारी आणि कोजागिरी पौर्णिमा गडावरती आहे. गडावरती सोयराबाईने दुधाची मागणी जास्त केलेली आहे. ज्या गवळणीला गडावरती दूध विकायचंय ते आपलं पोटा पाण्यासाठी गडावरती दूध घेऊन जाऊ शकते. एक हिरा नावाची गवळण गडावर दूध विकण्यासाठी आली होती. गडावरती दूध विकायला आली म्हणजे हे माहिती नव्हती ना गडावरती. काही गवळण सोबत होत्या, त्या आल्या गडावरती, तिच्यासोबत ती आली, दरवाजा पार केला. आता समोरून तिने रायगड पाहिला, ते समोर 7 मजली मनोरे पाहिले, त्यांचा उजेड्या पाहिले किलो 15 वरच्या कालवती पाहिला आणि ती हैराण झाली, किती छान काय रायगड केला आहे. पुढे होळीच्या माळावरती गेली, मारतांगी दानपटे चालू होते, थोडी बघण्यामध्ये दंड झाली. पुढे जाता बाजारपेठ फुलली होती, बाजारपेठेमध्ये काही क्षणामध्ये मुलाला घेत बसली. पुढे जात बसली, काही वाडे त्याला बघायला भेटले, वाड्यामध्ये दूध विकता सूर्य कधी मावळला त्या आईला लक्षातही नाही आलं. जेव्हा मात्र नगाऱ्यावरती सनई चौघडे नगारे वाजू लागले, रायगडाच्या महादरवाजातून तोफेचा आवाज ऐकू आला. तेव्हा तिथली लोक म्हणली, हिरा खाली जातात, दरवाजा बंद होईल. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की दरवाजा बंद होईल. 2 महिन्याचा मूल गडाच्या पायथ्याला आहे, नगारा वाजतोय, तोफेचा आवाज होतोय. त्या आईने सटपण आपली कावडी पाठीमागत पागली, चप्पल घातली आणि सुटली खाली जायला. दरवाजापर्यंत जाईपर्यंत दरवाजा बंद झाला. तिथे असणाऱ्या मावळ्याने विनवणे करते, पदर पसरते, गडकरी दरवाजा खोल, मला खाली लेकरू आहे माझं, गडाच्या पायथ्याला लेकरू आहे, ते रडत असेल, कुलपत असेल, तुम्ही एक काम करा, दरवाजा खोल, मला खाली जाऊ द्या. गडकरी म्हणतात, नाही रा, राजांची आज्ञा नाही आम्हाला, सकाळी दरवाजा खोली तवा येतो, आताही सोडू शकत नाही तुला. हिरा पुन्हा घाबरते, नाही सोड ना, आता तरी सोडा, आम्हाला खाली जाऊ दे, माझं लेकरू गडाच्या, नाही रा, खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल, दरवाजा खोलू शकत नाही. ती पुन्हा तो 25% गड चढून गडावरती येते. आपल्या लेकरू मुलास डोळ्यासमोर दिसतो, आपल्या लेकराचे आवाज कानोकाने ऐकू येतात, कारण की आजूबाजूचे लेकरं रडत असतात. तिला कुठं रायगड किल्ल्यावर चैन पडतोय. आता स्मशान घेते, कावडी घेते आणि 100 एकर परिसर फिरते. आता गडावरती 11 तलाव येतो, 84 पाण्याच्या टाकी आहेत. कल्पना करा, रात्रीच्या सुमारास ती निघालेली आई हा 100 एकर परिसर फिरायला किती वाजले असते. राष्ट्रच्या डोंगरावरती गेली, पश्चिमेच्या कड्यावरती गेली, पेरा नव्हता तिकडे. पेरा न असताना खाली पाहिलं तर मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला आणि मूळचं डोळ्यासमोर दिसत होता. उभा ताशी डोंगाला धरला आणि तो कडा उतरती खाली गेले. तर त्याला रक्तबंबाळ झाली होती, अंग वस्त्र फाटलेलं होतं, पण जीवाची पर्वा न करता ती माता तो डोंगर खाली गेली. सकाळी नगारा वाजला, सनई चौघडे वाजले, दरवाजे खुलले, सूर्य डोळीवरती आला, तरी मावळी घाबरले, आई अजून आली नाही. आई रात्री रडत दरवाजामध्ये, अजून का आली नाही.
ही बातमी आपण राजापर्यंत पोहोचवली पाहिजे. मावळे दरबारामध्ये येतात, राजांना मुजरा करतात, हाजू राजा हे कळवते आई आता खाली गेली नाही राजा. मग शोधातीला कुठे गेली? 2 मावळे खाली 2 मावळे वरती पाठवले. एका स्वराज्याच्या राजधानीवरती एका आईचे स्वराज्य होऊ शकत नाहीये, ती राजधानी काय कामाची? 2 मावळे खाली गेले, मावळे त्या आईची कडे ठोकवतात. आईने फाटलेल्या अवस्थेमध्ये आपल्या मुलाला घेऊन दूध पाजत असते. मावळ्याने पहिल्या मावळ्याने घेऊन आला, त्याचं राज्य. ही बातमी जेव्हा आजूबाजूच्या लोकांना कळाली, वाऱ्यासारखी बातमी स्वराज्याच्या रयतेच्या दरबाराची, एका हिराची, या दरबारामध्ये पूर्ण अख्ख्या गावकऱ्यामध्ये ती बातमी फिरू लागली, वाऱ्यासारखी पसरू लागली. दरबारामध्ये गर्दी करू लागला. आता स्वराज्याचे रयतेचे राजे होऊन आईला काय शिक्षा करता येईल? कारण की स्वराज्याचा नियम ते ह्यांनी तोडलेला आहे. आता आईला शिक्षा काय करायला पाहिजे हे दरबारामध्ये आता महाराजांना देतात. ते ऐकायचे बिना आपल्याला काय करता येईल? अख्खा दरबार गच्च भरलेला असतो. त्याला विचारलं खाली का उतरलीस? झालेली स्टोरी आपल्या आईने सांगितली. राजे म्हणले तर टपावर आम्हाला दे. त्या टपावरती राजा घेऊन गेले तिला आणि म्हणले हिरा तू रात्रीची उतरलीस ना, आता इथून आम्हाला उतरून लागतो. हिराने खायला पाहिजे तर हिराला खायचं काही दिसत होतं. चटपण 2 पावले पाठीमागे आली. राजे ज्या क्षणी मला मूळ दिसत होतं, आता राजे मोठी धरली असते. हिराला विचारलं तू रात्री उतर जाता मला उतरून दाखव, तू खाली उतरून दाखव. हिरामध्ये नाही राजा, ज्या क्षणी उतरले मला मूळ दिसत होतं, आता भरी मोठी दरी दिसते. तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची मला मान्य द्या, मान्य कराय. माझ्या बाळाला काही करू नका. राजा म्हणतात वा बहादर वा, या त्या मुलाला घेतला असं कवटा म्हटलं, वा बहादर वा, या इथं दूध पे तुझ्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील हो. तुझ्यासाठी मला हिंदवी स्वराज्याची गरज आहे. हिंदवी सरकारमुळे एक आई गडावर उतरलेली आहे. गडावर शत्रू येऊ शकतो. एक आई दाखवलेला आहे. आईची नारळाखाली ओटी भरा, पालखीत बसवा, रवाना करा. त्या गडाला तासाच्या कडाला बोध बनवून घ्या. आज एक पश्चिमेचा विषय उभा आहे. आज एक छोटीशी कविता आहे. कविता अशी म्हटली जाते त्या काळामध्ये कविता. गोपणारी हिरकणी गळा गेली, दूध घालाया परत जणी निघाली. पाय त्यासी ते वसे तिचे गाव, घरी जाया मन घेई फार धाव. शिव प्रभूंचा तो निबंध एक होता, तो व्हावी असतच सूर्य जाता. सर्व दरवाजे फिरून परत आली, तिला भेटेना ते कोणी वाली. कोण पाजिल तानुल्यास आता, विचार बहु होई चित्ता. मार्ग सुचला आनंद फार झाला, निघे मग घरी जावयाला. नशे रक्षकटी विजय तैसा, एक होता पत रायगड खासा. भला तुटलेला कडा उंच नीट, परी माता तेथून जाई. उतरू लागलेले मन घरी वेधलेले, अशा वेशेती घरा प्रती चाले. पाय चुकता नेमका मृत्यू येई, परी माता तिथूनच जाई. कड्यावरती त्या बुरुज बांधलेला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला. नाव दिले हिरकणी बुरुज त्याला. ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच नाचली नाही, ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीच रडली नाही आहे, जगातला एकमेव दरबार होऊन गेला राजे शिवछत्रपती दरबार होऊन गेला. आता वॉशरूम बघायचंय, खिडकी बघायची, मंत्र्याची वाडी बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.